जसं आज अमेरिकेमध्ये एक मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स आहे, जसं आज चायनाने स्वतःचा एक मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स बनवला आहे, तसा भारत कधी बनवणार आणि भारत त्या दृष्टीने पाऊल टाकतो आहे की नाही आहे. कारण जर तुम्ही भारताचा इतिहास पण बघितलात, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा त्याच्या आधीचा इतिहास आणि त्यानंतरचा इतिहास पण, आता बघा बाबर जेव्हा भारतामध्ये आला तर त्यावेळी तो स्फोटकं घेऊन आलेला आणि त्या स्फोटकांचा त्याने प्रभावी वापर केला आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी त्यांनी इथल्या राजांना हरवलं, त्यामुळे त्यांनी दिल्लीची गादी काबीज केली. त्यानंतर मग जेव्हा पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पण इतिहास बघता तर त्या काळात पण मोठ्या प्रमाणात ज्या तोफा होत्या, तर तोफा त्याच्यामधली स्फोटकं, चांगल्या प्रतीच्या तोफा, या सगळ्यांची जी चांगली चांगली टेक्निक्स होती तर ती सगळी युरोपियन लोकांकडे होती. चांगल्या बंदुका होत्या ते युरोपियन्स लोकच द्यायचे. त्याच्यामुळे बघा बंदुकांचं जी पण आयात केली जायची ना, तर ती पण या सगळ्या युरोपियन लोकांकडून केली जायची. घोडे होते ते अरबस्थानातून यायचे, म्हणजे सेंट्रल एशियातून यायचे. म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जेव्हा पेशवा सत्तेवरती होते आणि जेव्हा पेशव्यांची अधोगती सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारत कॅप्चर करण्यास सुरुवात केली, त्यावेळी युद्धासाठी लागणारी जी टेक्नॉलॉजी असते तर त्याच्यामध्ये जी ॲडव्हान्समेंट होती ती युरोपियन्स लोकांकडे ऑलरेडी गेलेली होती आणि त्याचा कुठे ना कुठेतरी भारताच्या ज्या इकडच्या सत्ता होत्या त्यांना इम्पॅक्ट पडला आणि त्यांना युरोपियन सत्तांना, भारतातल्या सत्तांना हरवता आला. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.